छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या विरोधात भारत माता संघटना आक्रमक झाली असून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भारत माता संघटनातर्फे करण्यात आली आहे। गुरुवारी महाल परिसरातील राजे मुधोजी भोसले यांना भेटून भारत माता संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले असून छत्रपतीचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात मोठं आंदोलन उभं करू अशी चेतावणी भारत माता संघटनेतर्फे देण्यात आली आहे। जय श्री राम। हम भारत माता संगठन से और आज राजे मुधोजी भोसले इनको हम लोग एक ज्ञापन देने आए, जो बीच में नागपुर में एक कोरटकर जो व्यक्ति है निर्लज, उस व्यक्ति ने छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज के बारे में अपशब्द कहे थे। ऐसे व्यक्ति को कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए। इस मांग के लिए हम मुधोजी राजे भोसले के पास अपना ज्ञापन और अपना समर्थन देने के लिए भारत माता संगठन द्वारा आए हुए हैं। जय हिंद। अगर आपकी मांगे पूरी नहीं हुई तो आगे की रणनीति क्या होंगी आपकी? अगर हमारी मांगे महाराष्ट्र सरकार पूरी नहीं करती है तो हम लोग एक बड़ा आंदोलन छेड़ने के लिए तत्परता से तैयार है। भारत माता संगठन ये मांग चाहता है कि ऐसे जो महाराज का अपमान कर सकते हैं, ऐसे लोगों को देश निकाला होना चाहिए। हम भारत माता संगठन की तरफ से मुधोजी राजे भोसले इनको एक निवेदन देने के लिए आए कि कुछ दिन पहले जो नागपुर के जो पत्रकार प्रशांत जी कोरटकर, प्रशांत, उनको जी बोलना तो उचित नहीं है, प्रशांत कोरटकर, उन्होंने जो छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज इनके बारे में जो अपशब्द का जो उच्चारण किया था, उनके ऊपर हम भारत माता संगठन की ओर से कड़ी कार्रवाई हो और माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से भी निवेदन करते हैं कि उनके ऊपर देश निकाला या तो सबसे सब कार्रवाई हो। इसका निवेदन हम मुधोजी भोसले राजे इनके तरफ देने के लिए आए। और अभी कुछ ही देर कल या परसों की जो बात है, जो अबू आदमी जो भारत के संवैधानिक पद के ऊपर जो बैठे हैं, उन्होंने जो महाराज जी के बारे में जो जिन्होंने शब्द का जो उच्चारण किया, जो कि भारत के संवैधानिक पद के ऊपर जो बैठे हैं सपा के, उनके ऊपर भी हम देवेंद्र फडणवीस जी से भी निवेदन करते हैं कि उनके ऊपर सख्त से सख्त और जल्द से जल्द कार्रवाई हो। अगर उनके तरफ से कार्रवाई नहीं हुई तो हम भारत माता संगठन की ओर से इतने तीव्रता से आंदोलन लेंगे, हम बोल नहीं सकते, पर हम रोड के ऊपर उनके खिलाफ तीव्र आंदोलन करेंगे, ऐसे हम चेतावनी देते हैं। आपका नाम? माझं मनोज बिंड, राहणार नागपूर। आज भारत माता संघटनेतर्फे सर्व आम्ही पदाधिकारी इथे आलेलो आहे आणि जे प्रशांत कोरटकर यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे विद्रोहपणा आणि जे बोलले, वाईट बोलले, त्याबद्दल निषेध करण्याकरिता आम्ही माननीय मुधोजी भोसले यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांना निवेदन देणार आहे। आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्यांना सुद्धा एक निवेदन देऊन त्यांना सांगणार आहे की त्यांचे विधान परिषदेचे सदस्यते ते रद्द करून आणि यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून दुसऱ्या जे लोक आपल्या मराठा आणि हिंदू लोकांवर ते आघात करतात की दुसऱ्यांदा यांनी करावं नाही। आणि पुन्हा असं जर घडलं तर ह्या आम्ही भारत माता संघटनेच्या माध्यमातून निश्चितच मोठं आंदोलन उभं करू, पण अशी वेळ यावं नाही। आणि माननीय मुख्यमंत्री पुन्हा एकदा सांगायचो की त्यांना त्यांचा कठोर कारवाई करण्यात यावी। जर आपण पाहिला तर बाजी घोरपडे हे कोण होते लोकांना माहितीच नाही। शिवाजी महाराजचे मामा, शिवाजी महाराजच्या सावत्र आहे, शहाजी महाराजच्या दुसऱ्या पत्नी यांचे भाऊ, यांनी शिवाजी महाराजची गद्दारी केली। शिवाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवला, पण त्याच बाजी घोरपडे यांचा मुलगा हा संभाजी महाराजशी एवढा एकनिष्ठ राहिले की जे संभाजी महाराज तुम्ही पिक्चरमध्ये कोण आहे त्या लढाईमध्ये मारले गेले संभाजी महाराजसाठी। संभाजी महाराज सांगितलं तुम्ही पळून जा सगळ्यांना, पण ते केले नाही। तर म्हणून वडिलाचं ताण त्या पोराने फेडलं, मग ते वडिलाच दोस्त पोराला देऊ शकतो का आपण? नाही। या आता काय झालं, काही लोक एवढे उघडे झाले की आम्ही त्याच्या घरामध्ये घुस म्हटलं शिवाजी महाराज केव्हा सांगितलं आपल्याला की त्याच्या घरी त्याची मुलगी आहे, पत्नी आहे, आई आहे, त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी घुसणं ते शिवाजी महाराजची नीती आहे का? शिवाजी महाराज आई बहिणीची इज्जत केली, त्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी त्याच्या घराच्या लोकांना त्रास नको, हे आपलं पहिलं कर्तव्य असायला पाहिजे। आपण त्याला काय करायचं ते तर तो विषय वेगळा, पण त्यामुळे त्याचे पत्नी, मुलगी, आई ह्याचं रक्षण करणं आपलं काम। तरच मग आपण आदर्शावर जे चालतो महाराजांचे ते आदर्श आहे। आणि दुसरा हिंमत करणार नाही की तिला हे वाटेल की एवढं झाल्यानंतर आमच्या आई बहिणीला, त्या पत्नीला
काही त्यांच्यावर धक्का नाही. अशा गोष्टींचं बी आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आणि ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला, एक कायदा बनवायला आपण एक गडकरींना बी दिलं, फडणवीसांना दिलं, नागपूरच्या पुढे आमदारांना दिलं आणि कमीत कमी नागपूरमध्ये कमिशनरला भेटल्यानंतर गुन्हा तर दाखल केला, पण 22 ते 25 पोलीस स्टेशनला अलग अलग कंप्लेंट दिलेले आहे. जे ऍक्शन आपण खूप स्ट्रॉंग घेतली त्यामुळेच FIR झाला. इथं नागपूरला FIR करत नव्हते, कोल्हापूरला झाल्यामुळे. तर ते प्रेशर बनलंय, ते केलं. आपण आता एक नवीन हे केली, ते कायदा बनला पाहिजे. हा अल्ट्रासिटी होती त्या टाईपचा तो कायदा झाला पाहिजे. बोलल्यावर पहिले तो आज झाला पाहिजे, मग इन्क्वायरी करा की खरं आहे का खोटं आहे.